नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज. बियाणांची उगवण क्षमता तपासून व पुरेसा पाऊस झाल्यानंतरच चाड्यावर मूठ धरा. दिलीप जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी यांचे आवाहन. मळवटी तालुका लातूर येथे खरीप हंगाम पूर्वनियोजन बैठक संपन्न. अनियमित पावसाचा परिणाम काही प्रमाणात सोयाबीन बियावर झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून व पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दिनांक 4/6/2026 रोजी मौजे मळवटी तालुका लातूर येथे शेतकरी प्रशिक्षण व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यासाठी खरीप हंगामच महत्त्वाचा असतो. हंगाम पूर्वीचे नियोजन हेच उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे शेती मशागत, बीजोत्पादन तसेच बियाची उगवण क्षमता तपासून व बीज प्रक्रिया करून पुरेसा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पुढील संकट टळणार आहे. बियाणासाठी शेतकऱ्यांनी आणि विविध कंपन्यांनी तयार केलेल्या प्लॉटची पाहणी आता सुरू आहे. यंदा अलोनियोच्या प्रादुर्भावामुळे कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने केलेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी BBF यंत्र किंवा टोकन पद्धतीने पेरणी केली तर पुढील दुबार पेरणी तक्रारी या सर्व समस्या उद्भवणार नाही. बियाणे उगवलेच नाही तर अशी तक्रार करण्यापेक्षा पेरणीपूर्वी काळजी घेतली तर सर्व काही फायद्याचे होणार आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी श्री प्रमोद राठोड, तालुका कृषी अधिकारी, लातूर मंडळ कृषी अधिकारी RR येवले, झांबरे VM, कृषी अधिकारी इंदोळे सचिन, सरपंच गोविंद गरड, गणपती शिंदे, सरोजा गरड, सुनीताबाई बैले, महिला शेतकरी गटातील शेतकरी, गावातील इतर शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर बैठकीचे सूत्रसंचालन विशाल झांबरे यांनी केले आहे. रत्नापूर न्यूज, लातूर.